नमस्कार. आज आपण पुणे शहरातील कॅम्प भागात असलेले प्रसिद्ध सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या ठिकाणी आलोय. या ठिकाणी काही सभासद उपोषणाकरिता बसलेले आहेत. जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे. आमच्या काही मागण्या आहेत, ज्यामध्ये मुख्य मागणी म्हणजे आमचे सेक्रेटरी विजय राजे यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. कारण की आमच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये जे आहे रूल आहे त्याप्रमाणे ज्या व्यक्तीवरती पोलीस खटला दाखल असेल त्याला कोणत्याही पदावरती राहता येत नाही. या अगोदरचे आमचे जे सेक्रेटरी होते, माजी सेक्रेटरी मिस्टर विक्रम आमोली, त्यांच्यावरती खटला दाखल झाल्यामुळे त्यांना यांनी तातडीने राजीनामा द्यायला लावला होता. तसाच राजे यांचाही राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे. आणि विजय राजे यांनी आमच्या सेंट मॅथ्यूज चर्चच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे वॉशरूमचं, ज्याला कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मनाई केली होती, त्यांना नोटीस दिली होती. पण त्या नोटीसीला न झुगारता त्यांनी ते बांधकाम आपल्या तिराहित कॉन्ट्रॅक्टर कडून पूर्ण करून घेतलं. आणि त्यांच्यावरती कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहेत, बांधकाम खात्याचे अधिकारी, त्यांनी हा FIR दाखल केलेला आहे. आणि आमच्या चर्च कमिटीचे काही मेंबर्स, आमचे जे सेवक आहेत 74 वर्षाचे प्रेमकुमार साळवी, यांना दमदाटी केली, त्यांच्यावरती हात उगारला, त्यांची गच्ची धरून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमचे वेदीवरती, पवित्र वेदीवरती काम करणारे ले लीडर मिस्टर मोजेस गायकवाड त्यांचं लायसन बिशप साहेबांनी रद्द करावं, ही आमची एक मागणी आहे. आणि जी कमिटी आहे ती बेकायदेशीर कमिटी आहे, ज्यामध्ये फक्त 5 जणच आहेत. तसं आमच्या नियमानुसार कमिटीमध्ये 12 लोकांनी असायला हवं. आम्ही त्यामध्ये निवडून जे आलो होतो ते 12 मध्ये आम्ही 7 लोक जे होतो ते आम्हाला यांनी आमच्यावरती दबाव टाकून, आम्हाला काही काम न करू देता, भरपूर अडचणी आणून आम्हाला राजीनामा द्यायला लागला. आणि फक्त 5 जणांची जी कमिटी होती ती बेकायदेशीर होती. तर यांनी आमचे रेव्हरंड सुपर्णकुमार घाटे यांच्यावरती दबाव आणून आणि बिशप साहेबांची संलग्नता करून अजून 4 जणांना कॉप करून घेतलं आणि आपला मनमानी कारभार त्यांनी तिथे चालू ठेवलेला आहे. तो सर्व मनमानी कारभार त्यांनी बंद करावा. आणि ही जी कमिटी आहे ती आमच्या बिशप साहेबांनी आणि आमचे रेव्हरंड सुपर्णकुमार घाटे यांनी बरखास्त करावी आणि पुन्हा एकदा नवीन इलेक्शन घेऊन चांगली जी कामं करणारे लोक आहेत कमिटीमध्ये त्यांना घ्यावं अशी आमची मागणी आहे. FIR नक्की काय दाखल झाली? FIR दाखल झाली ती त्यांनी बेकायदेशीर बांधकाम चालू केलं होतं वॉशरूमचं. तर अगोदर आमच्याकडे 3 वॉशरूम होते जुने. तर ह्यांना यांचा स्वतःचा मनमानी कारभार करायचा होता. ह्यांच्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या वैयक्तिक कामं करणारा, त्याला त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याच्याकडून ते बांधकाम करून घेतलं. आणि महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली की हे बांधकाम थांबवा, नाहीतर हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येईल आणि त्याचा खर्च तुम्हाला भरावा लागेल. जर कॉर्पोरेशनने जे बेकायदेशीर बांधकाम पाडलं तर त्याचा आम्हाला, आमच्या चर्चला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचं नुकसान होईल. आणि हे नुकसान कोण भरून देणार? कारण जे मंडळी आहे, मंडळीतली सभासद आहेत, ते चर्चचं काम करण्यासाठी, चर्चमध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी दान देत असतात. तर त्या दानाचा उपयोग यांनी चुकीचा केला, हा आमचा निषेध आहे त्याच्यावरती. आणि जे जुने वॉशरूम होते ते त्यांनी मुद्दामून पाडून टाकले, यासाठी की जर कॉर्पोरेशनचे अधिकारी आले आणि त्यांनी बांधकाम पाडायचा प्रयत्न केला तर त्यांना सांगता येईल की आमच्याकडे वॉशरूम नाही, म्हणून ते त्यांचं मनमानी कारभार करून जे बांधकाम केलेलं आहे ते तसंच राहील असं त्यांना वाटतं. तुम्हाला असं वाटतं का ते कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा काहीतरी संगनमत झाला असेल, त्यांना काही पैसे त्यांची अफरातफर काही झाली असेल? हो, कारण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्या इथं चर्चमध्ये सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टर आहेत बांधकाम करणारे वगैरे. एक कातरकी म्हणून आमचे अंकल आहेत, त्यांनी कोटेशन खूप छोटं दिलं होतं कारण ते खूप चर्चेसमध्ये बांधकाम करतात. परंतु यांनी सांगितलं की त्यांचं बांधकामाची जी क्वालिटी आहे ती चांगली नाही, म्हणून मिस्टर राजे यांच्या कंपनीमध्ये आणि त्यांच्याकडे जे काम करतात ते कॉन्ट्रॅक्ट देऊन ते बांधकाम त्यांनी पूर्ण करून घेतलेलं. ठीक. काय नाव आहे काका आपलं? माझं नाव विल्सन ॲबनेस आहे.
मी या चर्चचा सभासद आहे आणि मागच्या कमिटीमध्ये मी ऍज अ ट्रेझरर म्हणून इथं काम करतो. नक्की आता तुम्ही इथं उपोषणाला बसलेत, हा. नक्की काय आहे तुमची मागणी, म्हणजे काय नक्की प्रसंग झाला याच्या मागे? आमची मागणी अशी आहे सर, मध्ये एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये धार्मिक कार्य किंवा इतर चर्चेसचे कुणी पास्टर्स लोक येऊन त्यांच्या मिटिंगा वगैरे घेतात, तर ते लोक खुशीने चर्चला काहीतरी देणगी म्हणून देतात आणि द्यायचे. पण आता ही जी नवीन कमिटी आलेली आहे, या कमिटीकडून त्यांना आवे जावे म्हणजे जास्तीचा भाडं वगैरे काही सांगून त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आणि त्यांना टोटली बऱ्याच 2-3 टीम इथं येऊन म्हणजे पूर्ण आठवडा ते हॉलमध्ये काही धार्मिक कार्य होत होतं, पण त्यांनी ते सुद्धा तिथं करण्याचं बंद केलेलं आहे आणि बाहेरच्या कुणालाही ते आत येऊ देत नाही. शिवाय ख्रिस्ती व्यक्तीशिवाय ते इथे चर्चमध्ये कुणाला येऊ देत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, चर्च मंदिर असू दे, मस्जिद असू दे, गुरुद्वारा असू दे, तिथं प्रत्येक भक्त, मग तिथं जातपात बघितली जात नाही आणि तिथं प्रत्येक भक्त ज्याला ज्याच्यावर श्रद्धा आहे, ज्या देवावर श्रद्धा आहे, त्या देवाकडे ते जाणारच आणि येणारच. पण ह्या लोकांनी मला माहिती नाही की बाबा हे कशासाठी असं म्हणजे करतात. आणि ख्रिस्त येशूने शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सर्वांना या सृष्टीमध्ये जा आणि माझ्या सुवार्थीची घोषणा करा आणि त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या असं सांगितलेलं असताना लोक जर या मंदिरामध्ये येत आहेत विधर्मी, यांना अडवणूक करण्याची यांचा काय अधिकार आहे, मला हे यांना प्रश्न विचारायचा आहे. इथं धार्मिक स्थळ असल्यामुळं लोक भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी, आरोग्य प्राप्तीसाठी येऊन भक्ती ते करणार, म्हणजे तुम्ही यायचं नाही, तुम्ही तिकडे जा, अशा ह्या गोष्टी ते करत आहेत. म्हणून आम्ही काही लोक नाराज आहोत यांच्या या अशा कर्तुतीवर आणि त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे की आम्हाला ही कमिटी आणि ही जे सेक्रेटरी राजे आहेत, मिस्टर राजे, यांनी तुरंत राजीनामा द्यावा. कारण त्यांच्यावर घटनेनुसार FIR दर्ज आहे. FIR दर्ज झाल्यानंतर या लोकांनी कमिटीमध्ये कार्य करायचं नसतं, तर त्यांनी आपल्याहून ते राजीनामा द्यावा आणि चर्च कमिटी पण बदलावी. आम्ही बिशप साहेबांना पण तीच विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष देऊन काय आहे ते आम्हाला न्याय मिळवून द्यावा. काय नाव आहे आपलं? प्रेमसागर मधुकर साळवे. साळवे. बरं, काय करताय ते आपण? मी चर्चची सेवा करतो. बर. तर किती वर्ष झाले तुम्हाला आज तुम्ही सेवा मी करता? आता 22 ते 23 वर्ष सर्व्हिस करतोय. त्या 23 वर्षात भरपूर अनुभव आला आपला. बरं रडायला येतं, सांगायचं पण जे अनुभव घडले मला, ते अनुभवाने मला रडायला येतं. नक्की काय घडलं होतं तुमच्याबरोबर एवढं तुम्हाला म्हणजे आज मी अश्रू अनावरती आले? सेवक म्हणून काम करतो. मला सालोमन वाघमारे यांनी, मी काम करत असताना मला हे कुणाचं ते कुणाचं ते काय कशाला हे सगळं तानेच कसं मला बोलायला लागला. म्हणलं आपलं काय आहे? म्हणलं आपलं काहीच नाही. म्हणलं तुला एक कानाखाली मारेल मला म्हणतात. सलोमन वाघमारे जे आहेत ते कोण आहे तिथं? ते आता ते खजिनदार आहे सध्या. तुमच्यावर तिथे आरेरावी करतात, दमदाटी करतात तुम्हाला? त्यांनी दमदाटी केली पहिल्या स्टार्टिंगला. म्हणजे काय नक्की प्रकार त्यावेळेस काय घडला होता? मला फक्त ते विचारत होते मला की हे सामान कोणाचं, ते सामान कोणाचं, हा माईक कोणाचा, हे मिक्सर कोणाचा. म्हणलं हे तामिळवाले आपण नेहमीप्रमाणे वापरतो, त्यांनी आपल्याला वापरायला दिलाय, तर आपलं काहीच नाही का? मला नीट बोल, तुझ्या कानाखाली मारल मी. बरं, मग त्यावेळेस तुम्ही त्यांच्या बाबत तक्रार वगैरे दिली नव्हती? नाही, मी आमच्या जी जुनी कमिटी आहे त्यांना मी तक्रार केली. आणि पास्टर जे असतात आपल्याकडे, जे जबाबदार असतात, त्यांच्यापाशी पास्टरांना बी सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळेस काय भूमिका घेतली? काही भूमिका घेतली नाही. त्यांना काही समज दिला नाही समजलं. त्यांचं वय किती असेल सलोमन वाघमारे यांचं? साधारण 63 असेल. 60-65 म्हणजे. आणि आपलं वय किती आहे? माझं 74 रनिंग आहे. बापरे, म्हणजे जवळपास 13 वर्ष त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये एवढी चांगली शिकवण आहे की सगळ्यांचा आदर करावा, सगळ्या गोष्टी कराव्या, परंतु जर असं होतं तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे असं होणं योग्य आहे का? अयोग्य आहे.
चुकीचा प्रकार चाललाय. चुकीचा प्रकार चालला. म्हणजे इथे तुम्हाला असं मला सांगायचंय की या मॅथ्यूज चर्च मध्ये जी कमिटी आहे ती वृद्धांचा आधार बरखास्त वृद्धां- करावी. हा. माझं मत आहे बरखास्त करावी. तर नव्याने इलेक्शन घेऊन नवीन कमिटी स्थापन करावी. माझा असा विचार. बरं, म्हणजे तुम्ही बिशप साहेबांकडे हा प्रस्ताव ठेवताय, म्हणजे तुम्ही मागणी करताय की असा तुमचा अशी झाली पाहिजे आणि ज्यांच्यावरती ज्यांनी तुम्हाला ज्यांनी तुमच्यावरती अन्याय केलाय हा. त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी तुम्ही काय मागणी करता? मागणी एकच आहे की त्यांना डिस्पॅच करावं. दुसरं काय नाही की बाबा नाही. समजा त्यांच्यावरती केस वगैरे करावे, पण काय नाही. चुकून केस कारवाई नाही, माझं तसं मत आहे. कारण त्यांना सुधारावं यासाठी आपण केस करू नये. पुढील घटना अशा घडू नये हम्म. यासाठी त्यांना परमेश्वर त्यांना क्षमा करू. आत्ताच आपण पाहिलंय की या ठिकाणी कार्यरत असलेले सेवक प्रेम कुमार साळवी हे जवळपास 20 ते 22 वर्ष झाले काम करत आहेत या ठिकाणी. परंतु नवीन कमिटीचे सॉलोमन वाघमारे खजिनदार यांनी त्यांना नाहक त्रास देण्याचं काम केलंय, मारहाण केली, अशी काही घटना घडली होती. परंतु आज तागायत देखील प्रेमकुमार साळवी यांचं त्यांच्याबद्दल काही त्यांच्या मनात काही नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करू नये, कारण की त्यांचा ईश्वर म्हणजे जीजस क्राइस्ट यांची शिकवण आहे की प्रत्येकाला माफ करावं. त्याच्यामुळेच यांनी त्यांना क्षमा केलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर अशी गोष्ट यांच्याकडे होत राहील, असे जर लोक यांच्याकडे असतील तर ही खूप मोठी सुदैवाची गोष्ट आहे. जाणून घेऊया अजून त्यांचं काय मत आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं काय झालं होतं आपल्याकडे? रविवारची सर्व्हिस असताना मी सकाळी कामाला आलो आणि काहीतरी टेन्शन मध्ये होतो. हा. टेन्शन मध्ये असताना काहीतरी चुकून माकून जो काहीतरी बोलला मला. मी उलट बोललो त्याला. कोणाबरोबर? मोजेस गायकवाड. मोजेस गायकवाड. मी असं त्याला बोललो तर त्यांनी मला परत दातवट खातले आणि पाईट उघडली, कॉलर पकडली आणि मारायला आला. तर आमचे फास्टर तिथं होते आणि लेट लीडर तिथं असताना त्यांनी त्याला समज दिली, पण तरी तो ऐकायला तयार नव्हता. मोजेस गायकवाड आता जे म्हणताय आपण ले लीडर आहे. हे लीडर आहेत ते. म्हणजे ते त्यांचं पण असंच वागणूक आहे त्यांची पण त्यांनी अशीच. बी आम्हाला मारायला आले होते. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय साधारण 85च्या आसपास. 85च्या आसपास. अरे बापरे, म्हणजे तुमचं वय आता जवळपास 74 आणि त्यांचं 45. हे असं कसं नक्की होतंय बाबा? अशा ख्रिश्चन धर्मामध्ये असे कसे लोक आहेत जे वृद्धांचा आदर करत नाहीत? तोच मला विचार पडला या गोष्टीचा. मग कदाचित वरती जे वरिष्ठ आपले लोक आहेत त्यांच्यावर देखरेख नाहीये का, असं मला वाटतं का? त्यांची देखील काही त्याला समज दिली, परंतु ते काय आता जरा तो नरमल्यासारखा वागतोय. तो सध्या माझ्या स्थिती चांगला वागतोय. म्हणजे तुम्ही त्यांना माफ केलं, म्हणजे तुम्ही तुमच्या येशू मसींचं पूर्णपणे त्यांच्या तत्वांचं पालन करतायत, आदर करतायत. आज देखील माणुसकी जिवंत आहे याचं साक्षात उदाहरण मॅथ्यूज चर्चमध्ये ह्या मधुकर साळवी यांच्याकडून आपल्याला पाहण्यात मिळालं. एवढं प्रसंग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्यावरती केस केलेली नाही, कोणतीही शासकीय तक्रार केलेली नाही. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे, याचा सगळ्यांनी आदर घेतला पाहिजे. परंतु अशा गोष्टी होत असताना अशा चुकीच्या पद्धतीच्या लोकांवरती कारवाई देखील होणे अपेक्षित आहे, असं मी बोलून थांबतो. धन्यवाद. लावची ते काय करतो तुम्ही इथं? मी 2001 पासून इथे चर्च मध्ये सर्व्हिसला होतो. मग काय काम करावं तुम्ही? मी सेवा करायचो, सेवक. बरं बरं. तर मी 2011 पासून मला दुसरीकडे पगार असतो ना, दुसऱ्या कामाला लागलो. हा. तर माझी श्रद्धा आहे, मी चर्च पासून नाही का काम केलं, काम सेवा केलंय. केली. हा हा. सेवा केली म्हणून येतो मी. बरं. तर 2018 मध्ये 1 वर्ष आलं, कमिटी नवीन आली. हा. तर त्यांनी मला म्हणले तू यायचं नाही, तुझा काय समज. म्हणजे तुम्ही आज गेल्या 2000 सालापासून आजपर्यंत म्हणजे 23 वर्ष तुम्ही ह्या चर्च मध्ये येत आहे. हो. तुम्हाला कधीच अडवणूक झाली नाही, परंतु जशी नवीन कमिटी बसली तेव्हापासून तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला अडवणूक झाली. हो, अडून काय नक्की काय काय प्रकार झाला? काय मी आलो गेटच्या आतमध्ये आलो की मला इकडे बोलून यायचं VST मध्ये की तू इथे यायचं नाही, तुझा संबंध नाही, तुझ्या आला तर तुझ्यावर काय हे कर, केस कर. तुम्हाला वाटतं का असं काही चुकीचा प्रकार चालू त्याच्यामुळे इथं तुम्हाला थांबवण्यात येतंय? मला त्यांना काय वाटतं की मी यांचे हे करतो, सपोर्ट करतो त्यांना. दुसरे नाही का जे कमी हा. मला काय द्यावची श्रद्धा आहे तुम्हाला? पहिले. तर म्हणजे तुम्ही येशू मसींना मानता? हो, मान.
आणि तुम्ही त्यांच्यावरती पूर्ण तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, परंतु तुम्हाला ह्या नवीन कमिटी तर्फे तुम्हाला रोखण्यात येतंय. म्हणजे नक्की तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीचा प्रकार सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थांबवण्यात येते. हो. कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला असं थांबवण्यात येते का? कुठल्या मंदिरामध्ये म्हणा, चर्चमध्ये म्हणा, मस्जिदीमध्ये म्हणा, सर्वांसाठी सगळ्यांसाठी असतं, देव सगळ्यांसाठी आहे. हो. तर परंतु तुम्हाला इथे थांबवण्यात येते. मला म्हणलं की तू कंपाऊंड मध्ये दिसलं की तुझ्या नावाची केस कर. केस करणं असं. केस. तर म्हणजे ते तुमचं त्यांना पोलिसांची मदत ते आहे असं तुम्हाला दिसून येतंय. पोलीस त्यांना मदत करतात का? ते ते नाही. नाही म्हणत. आत्ताच आपण पाहिलंय सभासदांनी अनेक तक्रारी आणि अनेक मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत. यावरती बिशप लवकरात लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. कॅमेरामॅन वली शेख सोबत मुजम्मिल शेख, पुणे.